बारामतीच्या निकालाच्या संदर्भातली तर बारामतीमध्ये पोटनिवडणुकीत सुनित्रा पवार मोठ्या आघाडीवरती आहेत आणि ही केवळ एक औपचारिक अशा प्रकारची ही निवडणूक आहे। तिसऱ्या फेरीत सुनित्रा पवार ह्या 26,773 मतांनी आघाडीवर आहेत। केवळ त्यांची किती लाखांची लीड असेल आणि किती लाख मतांनी त्या निवडून येतात एवढा त्या ह्याच्यातला भाग आहे आता। पण आपण जाणून घेतोय कपिल डोके सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, स्टुडिओत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। कपिलजी, खूप दिवसानंतर एक सुकून मिला अशा पद्धतीचं केरळमधले हे आकडे बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल एक राहुल गांधींचा सुद्धा हा करिश्मा म्हणावा का? कारण राहुल गांधींनी वायनाड निवडलं, सातत्यानं ते केरळमध्ये जात आहेत आणि हे यश त्यांचं पण आहे। नाही, निश्चितच सुरुवातीचे कल हे आमच्यासाठी जरी सुखावणारे असले, काँग्रेसने केरळमध्ये जे UDF काँग्रेसच्या नेतृत्वात जे UDF आघाडी त्या ठिकाणी लढली, 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी LDFच्या नेतृत्वाखालील सरकारची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। काँग्रेसने त्या ठिकाणी केरळच्या लोकांचे प्रश्न, राहुल गांधीजींची सातत्यानं केरळमध्ये त्यांनी केलेली मेहनत, म्हणजे वायनाड आणि राहुल गांधी हे समीकरण संपूर्ण देशाला माहिती आहे। वायनाडचे लोक राहुल गांधींवर किती प्रेम करतात आणि राहुल गांधींचं सुद्धा वायनाडवरती किती प्रेम आहे, गांधी परिवाराचं किती प्रेम आहे आपण सगळ्यांनी पाहिलं। त्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती काँग्रेस आणि UDF आघाडी लढलेली आहे। केरळच्या लोकांचे स्थानिक प्रश्न असतील, त्या सगळ्या गोष्टी आम्ही घेऊन त्या ठिकाणी लढलो। महिलांच्या स्वावलंबनाच्या योजना असतील, तरुणांचे प्रश्न असतील, 10 वर्षामध्ये केरळ सरकारचा जो काही भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालला होता, ते प्रचाराचे प्रामुख्याने केलेले मुद्दे असतील, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही त्या ठिकाणी प्रकर्षानं लढलो। म्हणून हे सगळं परिवर्तन होताना दिसते आहे। निश्चितच परिवर्तनात तुम्हाला 18 जागांचं नुकसान दाखवतंय। ठीक आहे, सुरुवातीला हे परिवर्तन तुमच्या जोरापेक्षा जास्त तुमचे जे UDF मधली जी आघाडी आहे आणि त्यातून मुस्लिम लीग ते गेन करताना दिसतंय। आणि ज्या पद्धतीने आपण बघत आलो युवराजजी की काँग्रेस नेहमीच एक आपण ज्याला म्हणतो की एक लंगडा प्लेयर ठरतं, तसंच केरळमध्ये होताना दिसते। अगदी सुरुवातीचं आहे हे, म्हणून मी सावधपणे बोलतोय, परंतु तुम्ही जो दावा करताय त्या -18 जागा त्या दाव्याला कुठे ना कुठे खोडून काढताय। निश्चितच हे सुरुवातीचे कल आहेत। मला अजूनही आशा आहे की शेवटच्या निकालापर्यंत एक चांगला मोठा विजय काँग्रेसचा त्या ठिकाणी असेल आणि या सगळ्या विजयामध्ये सहयोगी पक्षांचं तर हे असतंच, योगदान असतंच, पण काँग्रेसची भूमिका हे महत्त्वपूर्ण आणि मोठ्या भावाचीच राहील असा आम्हाला विश्वास आहे। आणि विलास, आकडे मात्र अत्यंत संथ गतीने बदलताना दिसत आहेत। फक्त 123 जागा, मग आतापर्यंत आपण 122, ज्या वेगाने आपण सेंचुरी केली, पुढचे 50 रन मंदार सर, पुढचे 50 रन सोपे नाही आहेत। आणि हे 50 आणि जो काही लढाई आहे ही 50 धावांची आहे। नाही, 50 धावांची लढाई निश्चित आहे, पण साधारणतः 22 ते 25च्या फरकामध्ये हा पश्चिम बंगालचा सगळा जो खेळ असणार आहे तो होईल असं वाटतंय मला तरी आतापर्यंतच्या सगळ्या आकड्यांच्या मुळे। त्याचं कारण स्प्लिट ज्याला आपण म्हणतो ना, व्हर्टिकल स्प्लिट, अशा पद्धतीचा हा निकाल येताना दिसतोय। एक प्रतिक्रिया येते आपल्याकडे, सुवेंदू अधिकारींची प्रतिक्रिया येते, आपण थेट जातो। আমার নন্দীগ্রামে ফার্স্ট রাউন্ড আমি পেয়ে গেছি 3000 লিড আছে, এটা 18 রাউন্ড অবধি যাবে। এটাতে আমার এক্সপেক্ট ছিল 1100 লিড পাবো, এটা আমি থ্রাইস পেয়েছি, 3 गुण পেয়েছি। दादा, अभी जो रुझान आए हैं, अभी जो रुझान आए हैं, क्या सरकार भाजपा कर रहा है, ये मान के चलिए। आप लोग का जो चल रहा था, जो इनिशियल ट्रेंड रहा है 135 प्लस बीजेपी, 100 अप्रोक्स टीम्स। नंदीग्राम और भवानीपुर का क्या रिपोर्ट मिला है आपको अभी तक? देखिए, भवानीपुर में तो इनिशियली तो टक्कर रहेगा। ये जो पहले राउंड हुआ है इसमें 14 जो बूथ है, 6 मुस्लिम प्रॉन बूथ है, उसमें भी वो लोग जो 90-95% मुस्लिम वोट को पिछले बार मिलता था, इस बार नहीं मिला, क्रैक है। और जो 8 हिंदू बूथ है उसमें मेरा लीड है। ये भवानीपुर का मैं 9-10 राउंड से आप देख लेना, मैं पूरा संभाल के आगे चला जाऊंगा। ये 77 वार्ड आ जाएगा, उसमें ममता बनर्जी का काफ़ी लीड होगा। 3, 4, 5 राउंड, 6 राउंड तक उसको मैं मेकअप कर दूंगा। वो उसका 10 राउंड का बाद उनका बहुत खड़ा होना मुश्किल हो जाएगा। मिल के देखिए, पूरा जो ट्रेंड है एंटी इनकम्बेंसी साथ साथ हिंदू पोलराइजेशन, इनिशियली हम लोग देख लिया, हिंदूज आर कंसोलिडेटेड इन फेवर ऑफ लोटस। इट्स अ वेरी गुड सिग्नल फॉर अस। In Nandigram, I had in first round more than 3,000 vote.
only 14 booth counted and मेरा जो इंटरनल कैलकुलेशन था 1100 वोट में लीड होना था, उसमें मैं 3 गुना लीड में चल रहा हूँ। मुर्शिदाबाद मालदा में भी देख रहे दादा, बीजेपी को बढ़त मिल रही है कई सीटों पे, टीएमसी पीछे चल रही है उन इलाकों में भी जहाँ पे मुस्लिम बहुल क्षेत्र ज्यादा है। मुस्लिम वोट बाइफरकेशन हुआ है, बाइफरकेशन हुआ है, खास करके मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपुर में बाइफरकेशन हुआ है। और जो साउथ बंगाल और कोच बिहार जो मुस्लिम ज़्यादा टीएमसी को दे रहा है इनिशियली, लेकिन जिस तरीके से 90-95% हुआ था उनका 21 में 24 में, उस तरीके से कंसोलिडेशन नहीं है, क्रैक है। जो अधिकारी हे आता बोलत होते, त्यांना विश्वास आहे की एक प्रकारचं हिंदू पोलरायझेशन झालेलं आहे आणि अँटी इन्कम्बन्सी सुद्धा आम्हाला या सुरुवातीच्या कलांमध्ये दिसते आणि निश्चितपणे आम्ही विजयापर्यंत पोहोचू। खरं तर साधारणपणे असे मोठे नेते जोपर्यंत आकडे येत नाही तोपर्यंत बोलत नाहीत, पण नाही विलास, यातून एक गोष्ट दिसते की हा जो कॉन्फिडन्स आहे या आकड्यांवरचा, शुभेंदू अधिकारी एवढ्या लवकर बाहेर येऊन बोलणं म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स, आणि यातून काही संकेत मिळत आहेत। शिवराय कुलकर्णी देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। शिवरायजी, पश्चिम बंगालमधून आनंदाची बातमी येताना दिसते, अजूनही मैदान लांब आहे, अगदी सुरुवातीचे कौल आहेत, 123 जागा आघाडी दिसते, परंतु जी फाईट आहे ती 50 धावांची आहे, 50 जागांची आहे। पहिले ममता बॅनर्जी हात लावतात की तुम्ही, हाच प्रश्न आहे। आणि शुभेंदू अधिकारींचा कॉन्फिडन्स, मला असं वाटतं की आज आनंदाची बातमी पश्चिम बंगालमधून येऊ शकते। तुमची प्रतिक्रिया? अगदी बरोबर आहे। यातलं ज्या निवडणुका झाल्या त्यातलं आसाम जर सोडलं तर बाकीच्या सगळ्या राज्यांच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीला प्रचंड परिश्रम करणे, जनतेचा विश्वास संपादन करणे, आणि म्हणजे जसं केरळ आहे, तर केरळमध्ये आम्हाला सरकार बनवणं तर सोडा, तिथे आम्हाला फक्त एंट्री नाही का काही आमदार आणता येतील एवढाच विषय केरळचा होता। तामिळनाडूमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा प्रवेश झाला, दमदार झाला पाहिजे, मतांची संख्या वाढली पाहिजे। आणि बंगालमध्ये बघितलं असेल की प्रचंड परिश्रम या ममता दीदींच्या सरकारच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेले आहे। तिथलं जनमत सोबत आहे, यावेळी चित्र चांगलं आहे, आणि त्याच्यामुळे बंगाल जे आहे ते यावेळी भारतीय जनता पार्टी जिंकेल हा सुदूरचाच विश्वास नाही, भाजपाच्या सर्व नेतृत्वाचा, माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विश्वास आहे। आणि जनताही तिथे निवडणुकीच्या दरम्यान बोलत होती, त्यानुसार निश्चितपणे बंगाल आम्ही जिंकू। आणि अन्य राज्यांमध्ये, ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवारही मिळत नाही, तिथे सगळी सामाजिक परिस्थिती भाजपच्या दृष्टीने विषम असताना आणि प्रतिकूल असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी टोकाची झुंज दिली आहे, आणि तिथे आम्ही चांगलं वोटिंग पर्सेंटेज घेऊ, आमचा शिकाव तिथे होईल, आम्ही तिथे आहोत हे चित्र या निवडणुकीत निश्चितपणे होईल। पण तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की तुम्ही बहुमताचा आकडा पार कराल? आसाम आम्ही सहजतेने जिंकू, आणि बंगाल मध्ये यावेळी विजय निश्चित होईल असं वातावरण निवडणूक पूर्व काळामध्ये निर्माण झालेलं होतं। सगळे जे सर्वे आले तुमचे त्याचे देखील निकाल त्याच बाजूनी आहे, आणि बंगालमध्ये कार्यकर्त्यांनी जी मेहनत केलेली आहे आणि ममता दीदींचं जो एकूण वागणं, त्यांचा जो जंगलराज सगळा त्यांनी उभा केला होता, जी त्यांची दादागिरी झालेली होती, त्या दादागिरीच्या विरोधामध्ये जनता आहे। आणि सगळ्यात महत्वाचं की घुसखोर असतील, त्यानंतर जे कोणी जिहादी असतील, अशा सगळ्या लोकांना घेऊन, त्यांना सोबत घेऊन एक मोठं अँटी नॅशनल वातावरण राज्यामध्ये निर्माण, त्याच्या विरुद्ध एक सज्जनती एकत्र झालेली आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की निश्चितपणे यावेळी ममतांना पराभव पत्करावा लागेल आणि भारतीय जनता पार्टीचा तिथे मोठा विजय।